प्रेज द लॉर्ड. आपण सगळे येशूसाठी टाळ्या वाजवू. हालेलुया. आज भाग कुठला आहे? दुसरा. बाजूच्याला म्हणा, आज भाग दुसरा आहे. विषय काय आहे आपला गेल्या रविवारपासूनचा? काम आणि ज्ञान परमेश्वराकडूनच मिळते, पण काम द्यायच्या आधी तो ज्ञान देतो. प्रेज द लॉर्ड. काय द्यायच्या आधी तो ज्ञान देतो? काम द्यायच्या आधी. बाहेरचं जगातलं काम नाही, घरचं काम नाही, त्याच्या पवित्र मंदिरामध्ये तुम्ही जे काम करताय ते काम करायच्या आधी तुम्हाला ज्ञान परमेश्वर देणार. हालेलुया. आणि ते काम करताना तुम्हाला असं नाही वाटणार की ओझं नाही वाटणार. ते काम तुम्ही आनंदाने कराल. ज्या कामामध्ये देवाचा आत्मा आहे ते काम आनंद देणार आहे. प्रेज द लॉर्ड. ऐकताय मंडळी? प्रेज द लॉर्ड. जे कामामध्ये परमेश्वराचा आत्मा आहे ते काम देवाच्या नावाने आनंद देणारं काम आहे. त्या कामामध्ये तुम्हाला कधीच अशांती वाटणार नाही. ते काम तुम्ही हमेशा आनंदाने स्वीकाराल आणि आनंदाने तुम्ही पार पाडाल. प्रेज द लॉर्ड. आणि ते काम करण्यासाठी तुमचा उपयोग होणार नाही. हालेलुया. तुमचं शरीर असेल पण परमेश्वर तिथून काम करून घेईल. हालेलुया. तुमची ताकद लावायची गरज नाही, तुमचं तोंड चालवायची गरज नाही. जर तुम्हाला पवित्र आत्मा आलेला आहे तर ऑटोमॅटिकली तुम्हाला देवाचा आत्मा तुम्हाला चालवल. तुम्हाला कसं बोलायचं, कसं बघायचं, कसं चालायचं, सगळ्या गोष्टीचं तुम्हाला देव ज्ञान देईल. तुम्हाला परमेश्वर शांतीचं प्रतीक बनवेल. लोक तुमच्याकडे बघून इतर लोक शिकतील की तुम्हाला कसं त्यांना वागायचंय. तुमचं वागणं लोकांसाठी आशीर्वाद बनल. हालेलुया. तुम्ही भटकून जाऊ नका. हालेलुया. तुम्ही जे भटकलेले आहेत ना त्यांना तुम्ही येशूकडे घेऊन या. त्याची इच्छा काय आहे माहितीये? भटकू नका. पण आज लोक काय करत आहेत? भटकत आहेत. छोट्या छोट्या कारणांवरनं ते येशूला सोडण्यासाठी तयार आहेत. ह्याचा अर्थ काय? त्यांनी येशूला त्यांच्यामध्ये उतरवलं नाही. जो येशूला धारण करतो स्वतःच्या शरीरामध्ये त्याला कितीही कुणीही काहीही बोलू द्या, त्याला राग येणार नाही. त्याला माहितीये माझा देव काय म्हणतो, एक गालात मारलं तर दुसरा गाल पुढं करण्याची ताकद ठेव. तो कधी म्हणणार नाही माझं त्याने मन दुखवलं. हालेलुया. त्याला ते विचार कधीच येणार नाहीत, वाईट विचार. आधी तो वाईट विचार करणारा होता, पण आता ते देवाचे विचार घेऊन चालते. आणि जो देवाचे विचार घेऊन चालतो त्याला जगामध्ये आणि जगाच्या लोकांमध्ये आणि त्याला कोण काय बोलतोय त्याच्यामध्ये काहीच फरक पडत नाही. माझा कुणी अपमान जरी केला तरी मला काही प्रॉब्लेम नाही. हालेलुया. तुम्ही माझा अपमान कराल, इट्स ओके, नो प्रॉब्लेम. पण माझा आदर परमेश्वर करते, माझा सन्मान परमेश्वर करते. मी जगातल्या लोकांकडे नाही बघत कोणतरी माझा सन्मान करावा. हालेलुया. मी देवाकडे बघतो, तो माझा किती मान सन्मान करते. प्रेज द लॉर्ड. मी खरं सांगू तुम्हाला, जर तुम्ही इथं आलात तर तुम्ही खरं ऐकण्यासाठी तयार आहे. जर मी तुम्हाला खरं बोललो तर तुम्हाला राग येऊ देऊ नका. प्रेज द लॉर्ड. कदाचित तुमच्या सुटका असेल, कदाचित माझ्या बोलण्याने तुम्हाला राग येईल, येऊ द्या. हालेलुया. जर राग येतोय तर शैतान तुमच्यातलं तुम्हाला डवचतोय, त्याला तुमच्या शरीरातून निघायचंय. हालेलुया. म्हणून तो तुम्हाला राग आणतोय. आणि जरी तुम्ही माझ्यावर चिडले तरी मला राग येणार नाही. का? कारण मला माहित आहे तुझं चिडणं म्हणजे लवकर दिवस तुझा देवाने लवकर आणलेला आहे तुझं खरं तारण करण्याचा. तू चिडणार पण आणि तू काम पण करणार. हालेलुया. मी माझ्या जीवनामध्ये बघितले जितके पण लोक चिडके होते, चिडचिड करणारे होते, रागिष्ट होते, आज तेच देवाच्या पुलपीठवर उभं राहून वचन सांगत आहेत. देवाने त्यांना तो आत्मा दिलेला आहे. एक गालात मारलं ते दुसरा गाल पण पुढं करण्यासाठी तयार आहेत. माझ्या देवाने मला ती ताकद दिलेली. हालेलुया. मी जगाकडनं मान सन्मान नाही, मी माझ्या देवाकडनं मान सन्मान मिळवणारा बनणार. कुणी माझ्याकडे बघू वा ना बघू, माझा देव माझ्याकडे एकटक लावून बघते. माझ्या परमेश्वराची माझ्याकडे एकटक लावून नजर आहे. हालेलुया.
मी कुणाला किती चांगला दिसू अगर ना दिसू, माझ्या देवाला मी आवडलेलो आहे. हालेलुया. मी घातलेले कपडे कुणाला आवडू वा ना आवडू, माझ्या देवाला आवडलेले. हालेलुया. माझा चेहरा कुणाला आवडू वा ना आवडू, माझ्या देवाला तो आवडलेला आहे. आणि तो चेहरा त्यांनी त्याच्या हातावरती छापलेला आहे. मला फरक पडत नाही. हालेलुया. कारण मला देवाचा आत्मा मिळालाय. पण खरं काम करण्यासाठी मी चिडतो बी, मी रागवतो बी, आणि जर वेळ आली, देवाचा सेवक आहे, हालेलुया, एखादी चापट मारतो बी. मी 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 जे काम करतो ते कधी लपवून ठेवणार नाही. हालेलुया. पण मी चांगल्यासाठी चिडतो, चांगल्यासाठी रागवतो. मी कधीच, जर कोण चांगलं करतंय आणि त्याच्यावर चिडतोय, तर माझ्यामध्ये दुष्ट आत्मा आहे. जर कोण चांगलं काम करत आहे आणि जर मला राग येते, तर माझ्यामध्ये दुष्ट आत्मा आहे. पण जर कोण चांगलं करत आहे आणि मला आनंद होतोय, तर माझ्यामध्ये पवित्र आत्मा आहे. पण जर कोण माझ्या समोर वाईट करते आणि मी ते बघत आहे, तर मग मी देवाचं काम करत नाही. मला त्याला सांगायला लागल की माझा देव तो आहे, वाईट करणाऱ्यांना सुद्धा तो बदलतो. घृणा करू नका कोणा संगत कुणाची. कोणावर असं म्हणू नका, अरे हा वाईट काम करते, त्याला तुच्छ लिखू नका. हालेलुया. आपल्या देवाने आपल्याला तुच्छ लेखलं नाही. तुम्ही आणि मी इथं बसलेले आणि मी सांगणारा खूप वाईट होतो का नाही वाईट? ऐकताय तुम्ही? देव आपली घृणा करत नाही. मग तुम्ही आणि मी कोण आहे दुसऱ्यांची घृणा करणारे, दुसऱ्यांवर दोष लावणारे? देवाचा आत्मा काय म्हणतो? जोपर्यंत तू इतरांना क्षमा करणार नाही, तोपर्यंत तुझ्या पापांची तुला क्षमा मिळणार नाही. ह्याचा अर्थ काय? तुला क्षमा करायला लागल. आणि जर तू क्षमा नाही केली, हालेलुया, तर लवकरच देवाची काठी तुझ्यावरती पडल. आणि देवाची काठी साधी सुधी नसती. हालेलुया. जर तुम्हाला कधी वेळ मिळाला तर त्या पौलुसला जाऊन विचारा, देवाची काठी कशी असती. एका झटक्यामध्ये पडला आणि आंधळा बनवला देवानी. 3 दिवस 3 रात्र आंधळा होता. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर आपला त्यो आहे, तुमच्याकडे बघतो बी, आणि तुम्ही जर चुकीचं काम करताय तर तुमचे तो ताडणं पण करतो, पण सोडून देत नाही माझा देव कोणाला. प्रेज द लॉर्ड. तुम्ही जर चुकीचं काम केलेलं असेल तर देव तुम्हाला सोडणार नाही. ते वाट बघणार तू कधी क्षमा मागतो, ते वाट बघतो. माझा परमेश्वर वाट बघतो. माझा ते देव नाही. हालेलुया. चुकीचं काम केलं, तुझ्याकडनं पाप झालं म्हणून तू शरीराला विजा करून घेशील. माझा परमेश्वर त्याच्या विरोधात आहे. हालेलुया. जे शरीराला विजा करून घेते, तुझ्या शरीरावरती, हालेलुया, तुला बोलण्याचा पण अधिकार नाहीये, तुला टॅटूज काढण्याचा पण अधिकार नाहीये. हालेलुया. तुझ्या शरीराला तुला मारण्याचा सुद्धा अधिकार नाहीये. तुझ्या शरीरावरती माझ्या देवाचा अधिकार आहे. ह्या शरीरासाठी, हालेलुया, माझा प्रभू तुटला. ह्या शरीरासाठी तो फुटला. ह्या शरीरासाठी त्यांनी त्याचं रक्त सांडलं. हालेलुया. हे शरीर त्याचं मंदिर आहे. हे वाचवण्यासाठी त्यांनी, हालेलुया, स्वतः घायाळ असा झाला. त्याची इच्छा नाहीये की तू घायाळ व्हावं. त्याची इच्छा नाहीये की तू तुझ्या शरीराला ठेचावं. त्याची इच्छा नाहीये तुझ्या शरीरावरती तू गोंदावं, तुझ्या शरीरावरती तू टॅटूज काढावे. हालेलुया. तुझ्या शरीराला कुठल्या तरी टेन्शनने तू फाडून घ्यावा हातांना. जर ते कोण करत आहे तर परमेश्वराच्या तलवारीच्या धारेवर आहे. परमेश्वराच्या तलवारीच्या धारेवर आहे. हालेलुया. नेहमी कंटाळा येणारे, नेहमी आळस कंटाळा येणारे लोक कोण आहेत? दुष्ट आत्म्यांनी भरलेले आहेत. हमेशा हमेशा म्हणणारे, माझं हे दुखतंय, माझं ते दुखतंय, मला हा त्रास होतोय, मला तो त्रास होतोय. समजून घ्या, दुष्ट आत्म्यांनी तुम्हाला सोडलेलं नाही. आई गो, आज खूपच कंबर दुखती, काढून टाकती कंबर. प्रेज द लॉर्ड. देवाला नवीन कंबर माग. हात दुखतोय, काढून टाकतो हात, परमेश्वराला नवीन हात माग. अशक्य नाही परमेश्वराला. समुद्र फाडणारा परमेश्वर आहे. हालेलुया. ते तुमच्यासाठी काही पण करण्यासाठी तयार आहे. फक्त तुम्ही बोलणारे बना. प्रेज द लॉर्ड. तुमचं जर लक्ष वचनांकडे लागलं ना, तर तुमचं लक्ष गडमीकडे कधीच लागणार नाही. तुम्ही एन्जॉय करणार. प्रेज द लॉर्ड. आपण वचन काढू. निर्गम
31वा अध्याय 1 ते 3 चॅनल. प्रेज द लॉर्ड. समजते तुम्हाला? वचन पण तुम्ही कसे ठेवले पाहिजे? बायबल मध्ये घुसले की तुम्हाला ते मिळलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. समजते? रेकॉर्डिंग केलंच तेच नाही त्यांनी रेकॉर्डिंग केलं. प्रेज द लॉर्ड. ठीक आहे, आपण वचन वाचू. हा. बसालेल आणि अहलियाब यांची नेमणूक. बसालेल आणि अहलियाब यांची नेमणूक. हा. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, पहा मी यहूदा वंशातील उरीचा मुलगा म्हणजे हूरचा नातू बसालेल ह्याला त्याच्या नावाने बोलावले आहे. हा. मी त्याला देवाच्या आत्म्याने परिपूर्ण करून त्याला अक्कल बुद्धी आणि ज्ञान दिलंय व सर्व प्रकारचे कसब दिले आहे. आणि सगळ्या प्रकारच्या त्याला गोष्टींनी भरलेले, त्याच्यामध्ये काहीच अपूर्ण नाहीये. प्रेज द लॉर्ड. देवाने तुमची निवड करण्याच्या आधी तुमच्यामध्ये काय गुण आहेत देवाने ऑलरेडी त्या बघून ठेवलेले आहेत. तुम्हाला वाटत असेल मी इथं आलेलोय, अरे माझ्याकडनं काय होईल, मी तुम्हाला सांगू, तुम्हाला ओळखण्यासाठी फसाल. पण जो स्वर्गाचं निर्माण करताय ना, त्यांनी तुमच्याकडे बघितलंच म्हणलं होता की हा मरेपर्यंत माझं काम करण्यासाठी तयार आहे. हालेलुया. हालेलुया. मी स्वतःला म्हणायचो मी कधीच चांगलं करू शकत नाही, पण माझ्या परमेश्वराने मला हातावरती घेतलं आणि त्याच्या पवित्र रक्ताने मला शुद्ध केलं. आमेन. हालेलुया. परमेश्वराला अशक्य काहीच नाहीये. तुम्ही म्हणाल हालेलुया मी कोण आहे, माझी काय लायकी आहे, पण परमेश्वराला माहिती आहे तुम्ही कुठल्या लायकीचे. तुम्ही तुमच्या घरातल्या आरशाकडे तुम्ही जाऊन म्हणत असाल अरे मी किती घाण दिसतोय, माझ्यामध्ये काहीच नाहीये, पण स्वर्गातला परमेश्वर तो तुमच्याकडे बघतो आणि म्हणतो मी किती सुंदर आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्याकडे बघतो स्वर्गातला परमेश्वर. तुम्ही सुंदर दिसण्यासाठी कुठं बघता? आरशामध्ये कपारातीत बघता. परत घासायची चकमक त्याला मस्तपैकी चमकवायचं आणि त्याच्यात बघायचं मी कसा दिसतोय. तुम्ही लेडीनी डेंजर दिसाल त्या परातीमध्ये. ट्राय केलं का कधी? त्या परातीमध्ये बघताना फक्त दात असे करा, सगळेजण मंकी दिसाल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सुंदर दिसण्यासाठी कुठं बघता तुम्ही? आरशामध्ये. मी कसा आहे बाबा. इथे यायच्या आधी तुम्ही कुठं बघितलं? सजून धजून आरशात बघितलं का नाही? प्रेज द लॉर्ड. मी पण बघितलं. मी असं कधीच म्हणणार नाही मी नाही बघितलं, मी पण बघितलं. हालेलुया. पण जेव्हा माझ्या देवाला त्याला बघायचं असतं ना, तेव्हा तो आपल्याला बघतो आणि म्हणतो मी किती सुंदर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजते तुम्हाला? तुम्हाला कोणी म्हंटल ना अरे तू जाडाचे, अरे तू वाकटाचे, अरे तू नाकटाचे, त्याला म्हणायचं मी माझ्या देवाच्या प्रतिरूपाचा आहे. माझ्या देवाला मी खूप आवडतो. आमेन. माझा परमेश्वर माझ्यावर खूप प्रेम करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लक्ष देऊ नका. आज खाली पाडणारे पुष्कळ आहेत, पण वर उचलणारे खूप थोडे आहेत. चांगलं सांगणारे खूप कमी आहेत, वाईटाच्या संगतीला घेऊन बसणारे फार आहेत. लोक तुम्हाला म्हणतील हालेलुया का रे आजकाल आमच्या संघ बसत नाहीस. बसत नाही म्हणजे कुठं म्हणतील लोक. मला म्हणायची पूर्वी अरे का आमच्या संघ बसत नाहीस आता, का आमच्या मांडीला मांडी लावून बसत नाहीस आता. तू गेल्यापासून एक पॅक आमच्यातला वाढला. प्रेज द लॉर्ड. समजते तुम्हाला? मी त्यांना काय म्हंटल माहितीये? मी म्हंटल माझ्या देवाने मला ज्ञानाने भरलेले. तुम्हाला म्हणतील लोक का आता तुम्ही हळदी कुंकाला येत नाही. बोलू मी? तुम्ही म्हणा मला माझ्या देवाने ज्ञानाने भरलेले, सगळं पूर्ण केलेले, त्यांनी सगळं काही पूर्ण केलेले. तुम्ही म्हणा मी आज बसमध्ये येतोय, एवढ्या मोठ्या बसमध्ये मी येतोय, माझा देव छोट्याशा गाढवावर बसून आला, त्यांनी माझ्यासाठी सगळं बनवलेले. तुम्ही मोटरसायकलवर आले पण तो गाढवावर आला. त्याला अन्न खायला नव्हतं पण आज आपल्याला त्यांनी सगळं काही दिलेले. आपल्यातलं कोण आहे का बाबा ब्रदर आम्ही 3 दिवस झालं काहीच खाल्लं नाही. प्रेज द लॉर्ड.
कोणच नाही. म्हणजे ह्याचा अर्थ काय? पवित्र आत्मा तुमच्याकडे आलेला आहे. येस लॉर्ड. तू कधीच उपाशी राहणार नाही. आमेन. तुझ्या घरातली परत कधीच रिकामी राहणार नाही. आमेन. तुझ्या टोपल्यातल्या पोळ्या कधी कमी होणार नाही. तुझ्या डब्यातलं पीठ कधीच कमी होणार नाही. तुझ्या घरातलं तेल कधी कमी पडणार नाही. परमेश्वर सगळ्यामध्ये भरभराट आणील. मला की 3-10 प्रमाणे तुमच्या घरामध्ये आशीर्वादाचा वर्षा उतरील. हालेलुया. ज्या गोष्टीला तुम्ही हात लावाल ती ब्लेस होणार. जिथं तुम्ही पाय ठेवणार ती गोष्ट आशीर्वादित होणार. हालेलुया. समजते तुम्हाला? हा, मध्यंतरी माझी मान अवघडली होती, इथून चमक भरली होती, आणि मला आहे ना असं असं बघायला प्रॉब्लेम येत होता. मी कसं बघायचो माहितीये? मी असं नव्हतो बघत. मी कसं बघायचो? मी पूर्ण मान वाळवायचो, असं अंग वाळवायचो. आणि 2-3 जणांनी बघितलं. कुणी बघितलं? 2-3 जणांनीच बघितलं. जास्त लोकांना कळलंच नाही. ते 2-3 जण बहुतेक लय ऑब्झर्व करतात आपल्यावर. जे जास्त ऑब्झर्व करतात ना त्यांना कळतं आपल्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. समजते तुम्हाला? पण आमच्या घरातले नव्हते, ते बाहेरचे होते. प्रेज द लॉर्ड. समजते तुम्हाला मंडळी? बोलू मी? कोण कोण माझ्या संगत आहे ऐकण्यासाठी? तर तो काय म्हणला, व्यक्ती काय म्हणला मला, शंकर भाऊ मान अवघडली का? मी म्हणलं हा. मग औषध वगैरे खा. मी म्हणलं होईल नीट, त्याचं काय एवढीशा गोष्टीसाठी औषध खायची काय गरज आहे. आणि मी तिथून गेलो. दुसरा व्यक्ती म्हणला, अरे शंकर आज मान तुझी खूपच तुझी अवघडलेली दिसते. मी म्हणलं हा. मग एक काम कर ना. म्हणलं काय? जे पायव लोक असतात ना, पायव म्हणजे कोण? जे पायाकडनं जन्माला आलेले असतात. हा, समजते तुम्हाला? येस. तर त्यांचं जरा पाय उतरवून घे ना. प्रेज द लॉर्ड. त्यांचा जरा पाय उतरवून घे, बरं वाटेल. ज्याच्या डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत ऑलरेडी प्रभूने स्पर्श केलेला आहे, त्याला कोणाच्या पायाची गरज कधीच पडणार नाही. हालेलुया. ज्याला डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत देवाने बघितलेला आहे, त्याच्यामध्ये कधी आजार संचारणार नाही. त्याच वेळेस उभा राहून म्हटलो, हे प्रभू, लोक माझ्याकडे बघत आहेत, मान अवघडलेले, येशूच्या नावाने, गोल्ड नेम ऑफ जीसस. बरी झाली, बरी झाली. ज्ञान आलेले आता. पहिला मी अज्ञानी होतो, खरं सांगतो. मी माझी पाठ अवघडली ना, मी त्या पाळीव लोकांना शोधायचो. हा नाही की दुसरा नाही की तिसरा. त्यावेळेस अज्ञानी होतो. कसा होतो? अज्ञानी होतो. आता मी कसा आहे? आता मी ज्ञानी. आता मला ते करायची गरज नाहीये. हालेलुया. मी माझ्या येशूला आवाज दिला की ते येतो आणि सगळ्या शरीराला स्पर्श करतो. त्याच्या नुसत्या बघण्याने माझ्या शरीरातले आजार घाबरतात. त्याच्या नुसतं बघण्याने मला आरोग्य मिळतं. त्याच्या नुसतं बघण्याने मी सामर्थ्याने भरतो. मीच नाही. हालेलुया. त्यांनी जर माझ्यावरती लक्ष टाकलेलं आहे, त्याची नजर माझ्यावरती लागलेली आहे, आणि मी जर कुठल्या आजारी व्यक्तीकडे बघत आहे, देव त्याला आजारातनं मुक्त करणार. ती ताकद माझा देव ठेवतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. वाईट करणाऱ्या लोकांच्या कधी संगतीला बसू नका. हालेलुया. तंबाखू मारणाऱ्यांच्या संगतीला कधी बसू नका. विमलच्या पुडीवरती काय लिहिलेलं आहे? विमलच्या पुडी जर तुम्ही घेऊ नका. कुठं रस्त्याने पडले असेल तर त्याला खालच्या शैतानाला पायाखालीच ठेवा. नुसतं असं करून बघा, त्याच्यावरती छाप आहे. कसला छाप आहे? कॅन्सरचा. कसला छाप आहे? कॅन्सरचा. जर आपल्यापर्यंत ती पुढे आली तर आपण काय करणार? जाळून टाकणार. आपल्याला ज्ञान आलेले. पण अज्ञानी काय करणार? अज्ञानी ती खोलणार. प्रेज द लॉर्ड. कोण आहे तो? अज्ञानी. म्हणा अज्ञानी. अज्ञानी म्हणा, बाजूच्याला म्हणा अज्ञानी. हा, तो फाडणार, त्याच्यामधला एक मसाला काढणार आणि तो त्याच्यामध्ये टाकणार आणि त्याला काहीतरी तो करणार, त्याला असं हलवणार. प्रेज द लॉर्ड. कधी कुठलं काम करणार नाही, पण त्याला ते काम जमतं. समजते तुम्हाला? मग तो तोंडामध्ये टाकणार, मग तो चावणार,
मग त्याचा थुका तयार होणार आणि नंतर ना काय होणार, 10 लोकांमध्ये बसलेला आहे ना तो थुका त्याला 10 लोकांमधून उठवून घेऊन जाणार. समजते तुम्हाला? हालेलुया. त्या गोष्टी कधीच खाऊ नका जे 10 लोकांमधून तुम्हाला उठवतील. येस येस थुकणाऱ्यामध्ये दुष्ट आत्मा आहे. येस. थुकणाऱ्यांमध्ये काय आहे? दुष्ट आत्मा. दुष्ट आत्मा आहे. कारण एक सैनिक येशूच्या पटकन तोंडावरती थुकला. कोण होता तो? दुष्ट आत्मा होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचं थुंकणं सुद्धा आशीर्वादित आहे. तुम्ही इथून पुढे थुंकू नका. हालेलुया. ते सुद्धा आशीर्वादित आहे तुमच्यासाठी. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण प्रभू येशू माती घेतो, मी शिकवले तुम्हाला आहे ना, आणि त्या मातीवरती काय करतो? तो थुंकतो आणि त्याची पेस्ट तयार करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ती पेस्ट कुठं लावतो? तो आंधळ्या व्यक्तीच्या डोळ्याला लावतो. त्याला काय होतं? डोळे. काय येतात? नवीन डोळे. डोळे येतात. प्रेज द लॉर्ड. आणि डोळे आल्यानंतर तो आंधळा व्यक्ती कुणाला पाहतो? येशूला. परस्पर परमेश्वराला. लहानपणापासून जन्मल्यापासून त्यांनी कुणालाच बघितलं नव्हतं, पण डायरेक्टली तो बघतो त्यावेळेस त्याला परस्पर परमेश्वर आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता दिसतो. येस. किती त्याचे धन्य आहेत ते डोळे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझा मेहुणा आहे, आंधळा आहे, काहीच दिसत नाही, पण रोज देवाला धन्यवाद देतो. येस. तो म्हणत नाही मी आंधळा काय प्रभू. ते प्रभूला म्हणतो बरं झालं प्रभू मला आंधळ बनवलंय. का? तर मी माझ्या डोळ्यांनी कधीच पाप करणार नाही. येस. मी निर्दोष असा राहणार. आज तुम्हाला डोळे दिलेत ना तर ते चांगल्या कामासाठी वापरा. वाईट कामासाठी कधी वापरू नका. हालेलुया. आज आपली नजर कशी पाहिजे? हालेलुया. पवित्र अशी पाहिजे. जर नसेल तर देवाला बोला तुम्ही, प्रभू मला चांगले डोळे दे. येस. माझं दृष्टिकोन बदल, माझं बोलणे शब्द बदल मुखातले. हालेलुया. माझं ऐकणं पण तू बदल. मला असे काम दे, इथून पुढे मी चांगलं ऐकणार. समजते तुम्हाला? हालेलुया. कधी दुष्ट लोकांच्या बैठकीला बसू नका आणि कधी त्यांना दोष लावू नका, कारण आपण पण पूर्वी तिथूनच उठलेलो आहे. गपचूप निघून घरात जा. काय लोकांना सवय असते निंदा करायची, आणि तुम्ही त्यांच्यापासून एकाएकी उठून गेले ना, मग ते लगेच तुम्हाला म्हणतील का हो आमच्या बैठकीत बसत नाही. आता तुम्ही त्यांना बोला, परमेश्वराने आम्हाला ज्ञान दिले. मोशेला परमेश्वर काय बोलते? मोशे मी अशा लोकांना निवडलेले, हालेलुया, ज्यांना मी ज्ञान बुद्धी आणि सामर्थ्याने भरलेले. ते लोकांना उभं कर. हालेलुया. त्या लोकांना तू जाऊन सांग माझं काम करण्यासाठी तुम्ही उभे. त्यांना कधी कुठल्या गोष्टीची कमी आणि घटी नसणार आहे. कदाचित बसलेला आधी चुकीचं काम केलं असेल, मी म्हणत नाही केलं असेल, पण ज्या वेळेस परमेश्वराने त्याला ज्ञानाने भरलं त्या कामाला त्यांनी लांब केलं असेल आणि देवाच्या कामाला त्यांनी जवळ केलं असेल. आज परमेश्वर तुमच्याकडे अपेक्षेने बघत आहे. तुम्ही आज देवाच्या मंदिरामध्ये येऊन वचन ऐकण्यासाठी तुम्ही उत्सुक आहे, पण त्याचं काम करण्यासाठी कोण तयार नाहीये. जे आज तुम्हाला ज्ञान मिळालेलं आहे ते ज्ञान तुमच्यातलं आज कुजत आहे, पण ते लोकांसाठी तुम्ही यूज करत नाहीये. आज परमेश्वराची इच्छा आहे, हालेलुया, तुमचे बहीण भाव आज अंधारामध्ये संकटामध्ये तुझ्या ज्ञानाचा तू उपयोग करून घे. पण लोक काय करत आहेत? हालेलुया, आम्हाला नाही करायचा उपयोग. का? मला मिळालाय, तू बस झालं, मी दुसऱ्यांचं का चांगलं करू. देव तुमचं कधी चांगलं करणार नाही. दुसऱ्यांवर जळणाऱ्यांचं कधी चांगलं होत नाही. तो त्या आगीमध्ये खाक होऊन जातो, त्याची हड्डी पण सापडणार नाही. कारण त्या लोकांना परमेश्वर वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुसासारखा बनवत. समजते? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही कधी म्हणू नका अरे मी कुठे, तू त्या स्तरावर आहेस आता. तुझे सगळे वैरी खाल्लं तुला आवाज देतील आणि तू उंच झालेला आहेस आता. आता तू स्वतःला खाली बघू नको. हालेलुया. तुझं बोलणं इथून पुढे टॉपचं पाहिजे. तुझं बघणं इथून पुढे टॉपचं पाहिजे. तुझं काम करणं इथून पुढे टॉपचं पाहिजे. हालेलुया. कारण तुझ्यामध्ये तो परमेश्वर उतरलेला आहे ज्याने सगळं ब्रह्मांडाला रचलेला आहे. हालेलुया. सगळ्या गॅलेक्सीज त्यांनी त्याच्या मुखाने बनवलेले. त्याच्या मुखातला शब्द होता आणि सगळं काय अस्तित्व
अस्तित्वामध्ये येत होतं, त्याच्या मुखातला शब्द होता आणि सगळं काही बनत होतं. तो परमेश्वर तुझ्यामध्ये वस्ती करत आहे. त्याने अंधाराला हालेलुया प्रकाशापासून वेगळं केलं. इथून पुढे तुम्ही अंधारामध्ये नाही चालणार, तुम्ही जिथे जाल तिथं प्रकाशामध्ये आणणार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. परमेश्वर माझा तो आहे, तो म्हणतो तू अज्ञानी नाहीये, मी तुला माझं ज्ञान प्रगट केलेले. चर्चमध्ये जर कुठलं काम तुम्हाला मिळेल ना, तर तुम्ही ते काम करण्यासाठी उत्सुक असे राहा. कधी म्हणू नका हे माझ्यासाठी नाहीये, कधी म्हणू नका हे माझं काम नाहीये, हे काम खूप छोट आहे. कदाचित त्याच कामातनं तुझी मोठी सुटका आहे. हालेलुया. हालेलुया. इथं गाणे गाणारा पण हालेलुया तेवढाच आशीर्वादित होणार जो माग उभा राहून गाणे गातो. कधी म्हणू नका पुढे उभं राहून गाणाऱ्यांचंच काम आहे गाणे गाण्याचं, माझं काम. मग तुमचं काम काय? तोंड बघण्याचं हालेलुया. नाही. हालेलुया, माझं काम आहे येशूकडे बघून गाण्याचं. मला माहित नाही माझ्या बाजूचा, माझ्या समोरचा, माझ्या मागचा, माझ्या पुढचा काय करतोय, पण मी माझ्या देवाकडे बघून गाणार. मी माझ्या परमेश्वराला उंच करणार, मी त्याला आनंद देणार, मी स्वतः त्याच्यासाठी उत्तम वेदी बांधणार आणि ह्या वेदीचा तो सुगंध घेणार. बनायचंच आहे तर त्याच्यासाठी वेदी बांधा, बनायचंच आहे तर त्याच्यासाठी जिवंत असं अर्पण बांधा. हालेलुया. आता तुम्हाला खरं सांगतो, आता तुम्हाला गुडघ्यावर चालण्याची गरज नाहीये, तुम्हाला शरीरावर फटके खाण्याची गरज नाहीये, तुम्हाला कुर्बानी देण्याची गरज नाहीये. हालेलुया. मी खरं सांगतो तुम्हाला कुणाच्या पुढं करण्याची गरज नाहीये. तू माझ्या देवाकडे जा, तर तुला सगळं प्राप्त कर. तू माझ्या येशूकडे जा, गुडघ्यावर बस, मागायच्या आधी तू तुझी इच्छा जाणू नये. काय काय वेळेस मला मागायच्या आधीच मिळतं आणि काय काय वेळेस मी मागितलं तरी मला लवकर मिळत नाही. मी समजून घेतो देवाची तिथे इच्छा नाही. येशू धन्यवाद. मी कधी निराश होत नाही, मी कधी निराश होत नाही. प्रेज द लॉर्ड. मी कधी म्हणत नाही देवाला जाऊन, हे प्रभू, आमच्या चर्चला येतात त्या लोकांचे स्वतःचे घर आहेत आणि तुझा सेवक असून मी भाड्याच्या घरात राहतोय. मी कधीच म्हणत नाही. मला त्या भाड्याचं जरी मी घरामध्ये राहत असलो ना, तरी माझा देव म्हणतो मी तुला काय कमी पाडले का, तुला कुठल्या गोष्टीची घटी आहे का, तुला काय कमी आहे मला तू सांग, मी ती सगळी पूर्ण करत. माझ्या देवाला काय आहे. हालेलुया. मी आज विश्वासाने मागतोय, मला दुसऱ्या दिवशी सगळं मिळतंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या देवाला अशक्य नाहीये मला स्वतःचं घर देण्यासाठी, त्याला त्या गोष्टी शक्य आहेत. पण मला माहित आहे एक दिवस माझा आहे, मी खूप मोठ्या घरामध्ये जाणार. माझ्यासाठी देवाने खूप मोठं काहीतरी, मला असं वाटतंय की आजपर्यंत मला स्वतःच मिळालं नाही, ह्याचा अर्थ देव माझ्यासाठी काहीतरी मोठं बनवते. बोलणाऱ्यांना बोलू द्या, त्यांना सवय आहे बोलण्याची, कारण माझं लक्ष देवाच्या वचनांवरती लागलेलं आहे. मी माझ्या देवाकडे बघते, मला अख्खं जग दिसत आहे. मी देवाकडे बघते, मला संकट नाही दिसत आहे. मी देवाकडे बघते. तुम्हाला टेन्शन नाही आलं पाहिजे जेव्हा तुमच्या घरातलं तुमच्या विरोधामध्ये चालतील. तुम्ही म्हणले पाहिजे आय एम हॅपी. तू घे टेन्शन, आय एम हॅपी, मी आनंदित आहे बाबा. तू नाही खाल्लं, तू उपाशी झोपला तरी चालेल, पण आय एम हॅपी. मी आनंदात आहे. आनंद करा. प्रेज द लॉर्ड. जो तुमच्या विरोधात आहे ना, तो म्हणेल मी ह्याला त्रास द्यायला उठलो होतो, पण हा तर लय हॅपी. ते तुमचा हॅपीपणा बघून ते पळून जाईल. अरे रे रे रे, चुकीच्या व्यक्तीकडे आलो. माझं ते दुसरा जो तुमच्या विरोधात उठला होता ना, अरे अख्खी रात्र उपाशी मेलो, पण त्याला काही फरक पडला नाही. जाऊ दे बाबा, मी माझं 2 घास खाऊन घेतो. जर तुम्ही टेन्शन घेताय, मी खरं सांगतो, जर तुम्ही टेन्शन तुमच्या घरच्यांबद्दलचं घेताय, तुमच्या विरोधात उठलेल्या लोकांचं तुम्ही घेताय, तर शैतान अजून जास्त घायाळ तुम्हाला करणार. पण देवानी किती चांगला परमेश्वर आहे. ज्या दिवशी तुमच्या कानावरती सुवार्ता आली ना, त्याच दिवशी तुमच्या सगळ्या जखमा त्यांनी भरून काढल्या. मग आता तुम्ही का जखमा पुन्हा करताय? हे प्रभू, ही जखम भरलेली आहे, मग मी टेन्शन घेऊ का? प्रभू म्हणाल, बाळा, मी ज्या दिवशी तुला निवडलं त्याच दिवशी तुझं टेन्शन दूर केलं.
कशाला पुन्हा ती जखम ओढून घेतोय, पुन्हा कशाला घायल होतोय, पुन्हा कशाला तू त्या मी म्हणतो हालेलुया इथं आलेले बहीण भाऊ, आज तुम्ही कुणाकडे रडत नाही, पण देवाकडे जर तुम्ही जाऊन रडताय तर तुमचं देव लवकरच रडणं पुसणार आहे, तुमचे अश्रू पुसणार आहे. हालेलुया. 36:26 प्रमाणे तुम्हाला नवीन आत्मा, नवीन हृदय देव देणार आहे. यशया 60:20 प्रमाणे देव तुमचे दुःखाचे दिवस काढून टाकणार आहे. हालेलुया. बोलायचेच आहे तर येशूकडे जाऊन बोला. माझ्या संग नाही बोलले तरी चालेल, मी एक साधारण मनुष्य आहे. जिथं तुम्ही गुडघे टेकवणार तिथं तुम्हाला देव चालवणार. जिथं तुम्ही गुडघे टेकवणार तिथं देव तुमचा दिवस पहिला करणार. हालेलुया. तुम्ही गुडघे टेकवलेले आहे, तुमच्या वैराला वाटेल हा हारलेला आहे, पण तुमच्या वैराला माहित नाही तोच तुझा दिवस पहिला असं ठरलेला आहे. हालेलुया. माझा परमेश्वर महान आहे. कोण म्हणाल का माझा परमेश्वर महान आहे? माझा परमेश्वर माझा परमेश्वर महान आहे. हालेलुया. तो परमेश्वर माझा पडलेल्यांना तो उंच करतो, तर आता मी उंच झालेलो तर मी का पडू? तुम्ही जर उंच आहेत ना, समजतंय तुम्हाला? तुम्ही जर उंच आहेत ना तर तुम्हाला नाही कळणार तुम्ही कुठे आहेत, पण तुमच्या वैराला दिसणार तुम्ही उंच आहे. मग तुमचा वैरी काय करणार? तुम्हाला पाडायचा प्रयत्न करणार. त्यावेळी तुम्हाला खरं सांगू मंडळी, ज्या वेळेस तुमच्या विरोधामध्ये 10 लोक उभे राहतात ना, त्यावेळेस समजून घ्या तुमची जागा परमेश्वराने बदललेली. परमेश्वराने तुम्हाला हायर केलेले. हे प्रभू मला नाही कळलं, मला हायर केलेलं, पण माझ्या वैराला कसं काय कळलं? बाळा मी तुझ्या संग बोलत होतो, पण तू माझं कधीच ऐकलं नाही. म्हणून कधी कधी देव वैरांचा सुद्धा उपयोग करून घेतो. अरे त्याला कळवायचं कोण आहे? हालेलुया. मी त्याला खड्ड्यातून मी त्याला बाहेर काढलेले. मी त्याला खोल दरीमध्ये होता, त्याला मी त्या दरीतून बाहेर काढलेले. हालेलुया. तुम्ही दरीमध्ये नाहीये, तुम्ही देवाच्या टेकडीवरती उभे, तुम्ही सियोन डोंगरावरती उभे. हालेलुया. शैतान तिथे येण्याचा प्रयत्न करेल, पण शैतानाला पाडणारी ताकद माझा देव ठेवतो. संकट आल्यानंतर न तो तुम्हाला झाकून ठेवल. संकट गेल्यानंतर न पुन्हा तो तुम्हाला हायर करल. तुम्ही घाबरू नका. हालेलुया. संकट येतील पण ते टिकणार नाही. संकट एक मार्गाने येईल खरं, पण त्याला 10 मार्गाने त्याला देव पळवल. तुझ्यासाठी खूप तलवारी बनले असतील, तुझ्यासाठी शस्त्र बनवण्यात आले असतील, पण मी खरं सांगतो मंडळी, हालेलुया, त्या शस्त्रांना परमेश्वर कधीच धार लागू देणार नाही. ते शस्त्र टमाटे कापायच्या पण लायकीचे नसतील. समजते तुम्हाला? बनवू द्या तुमच्यासाठी शस्त्र, पण त्या शस्त्रांनी त्यांना टमाटे सुद्धा कापता येणार नाही. टमाटा माहिती ना, तुम्ही त्याला बोटाने पण तोडू शकता, पण ती तलवारीला धारच नसेल जी टमाट्याला पण तो कापू शकत नाही, तर तुमच्यावर कधी चालवणार? तुमच्याकडे येतील रागानी. प्रेज द लॉर्ड. ऐकताय तुम्ही? तुमच्याकडे येतील रागानी, पण परमेश्वर त्यांना बेइज्जत करून बाहेर काढेल. तुमच्याकडे येतील असो तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करतील, पण परमेश्वर त्यांचे डोळेच काढून टाकल. पण मी म्हणतो तुमचं युद्ध मनुष्यांबरोबर नाही, तुमचं युद्ध दुरात्म्यांबरोबर, दुष्ट आत्म्यांबरोबर, अंधकारच्या शक्तींबरोबर, बहीण भावांबरोबर नाही. जे तुमच्या संग वाईट आहेत ना त्यांच्यासाठी तुम्ही प्रार्थना करा. भले तुम्ही थोडे दिवस त्यांच्या संग बोलू नका, पण तुम्ही प्रार्थना करणं सोडू नका. समजतोय तुम्हाला? तुम्हाला पाडणारा आता खूप तुमच्यासाठी काय झालेलं आहे? हा, जे लोक तुम्हाला पाडतात आहे ना, समजतोय तुम्हाला? तुमच्या घरातले असतील, तुमच्या बाजूच्या असतील, तुमच्या नातेवाईकातले असतील, जे तुम्हाला पाडत आहेत ना, त्यांना समजले देवाने तुमची जागा बदललेली, म्हणून ते तुम्हाला पाडायचा प्रयत्न करत. आज चांगलं सांगणारे नाहीयेत, आज पैसे घेणारे पुष्कळ आहेत. प्रेज द लॉर्ड. मी असे काही देवाचे सेवक पण पाहिले की त्यांनी खूप चांगलं काम करून देवामध्ये झोपले. पण मी तसे पण पास्टर लोक पाहिले जे देवाचं भय कमी. ऐकताय? बोलू? देवाचं भय कमी, पण चर्च मध्ये बायकांचं भय जास्त.
प्रेज द लॉर्ड. कधी माझी पत्नी पुलपिटवर दिसली का? मी सगळ्या घरच्यांना सांगून आणतो, चर्चमध्ये आल्यानंतर मी तुमचा वडील नाही, मी तुमचा पती नाही, तुम्ही आणि मी सगळे देवाचे लेकरं आहेत. समजते तुम्हाला? पण आजकाल काही चर्चेसमध्ये तसं नाहीये. काय चाललेलं आहे चर्चमध्ये आज? जर कुठल्या पास्टरांची बायको बोलली, अहो म्हणा, अहो म्हणा, अहो बाजूच्याला म्हणा, अहो. हा, म्हणा ना नीट. कसं बोलायचं? अहो. अहो. हा, अहो ऐकता का? काय म्हणतात त्या? अहो ऐकता का? मग ते म्हणणार हा बोला. अहो त्यांच्याशी बोलू नका हो. का बरं? जरा वेगळंच वाटते. बरोबर, ठीक आहे. परत म्हणणार दुसऱ्या रविवारी, अहो बाजूच्याला म्हणा, अहो. त्यांच्या संग बोलू नका. का बरं? त्यांनी दशमांश नाही दिला. काय बोलती? खरं काय? हा, नाही दिला. जिथं परमेश्वर नाही, जिथं पास्टरांची बायको आहे, तिथं पास्टरांची भीती त्याच्या बायकोमध्ये दाबलेली आहे, देवामध्ये काहीच नाहीये. तिथं तुम्ही कधी थांबू नका, तिथं कधी तुम्ही जाऊ नका, त्यांचं कधी तुम्ही नावही घेऊ नका. ज्यांना वचन माहित आहे, वचनाबरोबर ओळख आहे, वचन त्यांच्या हृदयामध्ये आहे, पण देवाची भीती नाहीये, अशा लोकांच्या संगतीला कधी जाऊ नका. हालेलुया. माझा परमेश्वर तो आहे, तुझा दुश्मन आहे, तो मरत आहे, पण तुला प्रार्थना गुडघ्यावर जाऊन करायला लागल. पण आत्ताचे पास्टर लोक काय करत आहे? मी मरेपर्यंत त्यांचं तोंड बघणार नाही. का नाही बघणार? कारण माझ्या समोर तो चांगलं काम करत आहे, माझ्या समोर तो लोकांना आजारातून बाहेर काढते, माझ्या समोर त्याची सेवा ते वाढवते, मला त्याचं तोंड नाही बघायचं. अरे ठोंबल्या, बोलू शकतो का? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अरे ठोंब्या, तुझ्या हाताखाली तो मोठा झालेला आहे, तुझ्या हाताखाली तो वाढलेला आहे. हालेलुया. तुला किती आनंद झाला पाहिजे की हा माझ्या हाताखालनं देवाचं काम करत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या माठ्यांच्या कधी नादाला लागू नका, नाही तर तुम्ही ठोंबे व्हाल. वाईट करणाऱ्यांच्या संगतीला राहाल तर तुम्ही पण वाईट करणार एक दिवस. प्रेज द लॉर्ड. माझं काम सांगायचं आहे आणि तुमचं काम ऐकायचं आहे. जर मी सांगितलंच नाही तर तुम्हाला सत्य कधी कळणार? आज लोक काय करतात तुम्हाला सांगू? आज लोक, काही लोक माझा व्हिडिओ बघतात, असं नाही बघत नाही, बघतात. लपून छपून खूप लोक बघतात. लपून छपून कसे बघतात? लपून छपून ते बघतात, वचन नाहीत ऐकत. ह्याच्यामध्ये काय फॉल्ट आहे का? हा आम्हाला कुठं चुकीचा सापडतोय का? काही लोक आहेत, तुम्ही चांगलं केलेलं हायर नाहीत करणार, तुम्ही वाईट करा ना, तुम्ही वाईट करा ना. प्रेज द लॉर्ड. हातामध्ये माईक घेऊन पळत सुटतील. समजते तुम्हाला? आज मी त्या लोकांना ओळखतो, मी त्या लोकांना ओळखतो. हालेलुया. जो पास्टर बायकोचं ऐकतो ती सेवा खोटी आहे, पण जो पास्टर हालेलुया सगळ्या मंडळीला सामान ठेवून देवाकडे बघून चालतो आणि देवाचं ऐकतो, ती सेवा खरी आहे. मी तो व्यक्ती नाहीये हालेलुया की कोण मला बोलेल ब्रदर हे असे वागतात, ते तसे वागतात, मी त्यांचं ऐकून घेईल, पण मी माझ्या देवाला जाऊन विचारेन, हे प्रभू त्या व्यक्तीबद्दल मला असं कळालेले, मला तू सांग, तू सांग मला प्रभू, तो कसा आहे प्रभू, त्याचं चालचलन कसं आहे, त्याची वागणूक कशी आहे, त्याचं बोलणं कसं आहे. जेव्हा मला परमेश्वर दाखवल ना, मी खरं सांगल, सगळ्यात आधी मला देव काय म्हणल, तू कसा होता बाळा, तू कसा होता? प्रभू मी खूप वाईट होतो. मग ते वाईटच आहे, मग आता काय करू? त्याच्यासाठी प्रार्थना कर. समजते तुम्हाला? दोष लावण्याचं काम आपलं नाहीये. दोष लावण्याचं काम त्या लोकांचं आहे जे उभे होते पण आता ते पडलेले. हालेलुया. दोष लावण्याचं काम कुणाचं होतं? शाऊलचं होतं. हालेलुया. कारण तो राजाच्या पदावर पडला
आपल्याला असा होता. पण दावीद कोण होता? हालेलुया. दावीद म्हणतो मी कुणाला दोष लावणार नाही. हालेलुया. मी माझ्या देवाच्या राज्याला मी उंच करणार. आज आहेत का कोण आपल्यामध्ये दावीद की बोलू शकता हा माझा अपमान झाला पण माझ्या देवाला मी विसरलो नाही. हा मला लोकांनी सतवलं, मी खरं सांगतो तुम्ही तुटले असाल, फुटले असाल, लोकांनी तुम्हाला त्रास दिला असेल, पण तुम्ही इथे येऊन बसले असाल तर तुम्ही हायर होण्याचे तुमचे दिवस आहेत. तुम्हाला खूप ताकद लावलेली आहे पाडण्याची, तुम्हाला खूप ताकद लावलेली आहे तुम्हाला घायल करण्याची, पण तो परमेश्वर म्हणतो भजन संहिता 91 मी तुझ्यावरती प्रगट केलेली. तुला कोण स्पर्श करू शकणार नाही, तुझ्या मुलाबाळांना कोण हाणू शकणार नाही, तुझ्या मुलांचं रक्षण मी करेन. हालेलुया. काही लोक तुमच्याकडे बघतात की तुमच्याकडनं त्यांना काही मिळतंय का, पण काही लोक आहेत ते तुमच्याकडे कसे बघतात ह्यांच्यामध्ये काय दोष आढळतोय का? समजत तुम्हाला? 12 शिष्यांचं लक्ष काय लागलं होतं त्याच्याकडं, ते असे बघत होते आम्हाला देवाकडनं काय मिळतंय का, पण याजक लोकांचं लक्ष कुठं लागलं होतं ह्याच्यामधनं आम्ही काय दोष उघडकीस आणू शकतोय का? मी खरं सांगतो माझ्यावर कुणाचं लक्ष लागलेलं माहितीये? प्रेज द लॉर्ड. माझ्यावर माझे दोष काढण्यासाठी ह्या बायबलला जे ओळखतात ना त्यांचं लक्ष माझ्यावरती लागलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. पण माझ्याकडे ते पण लोक बघत आहेत जे अपेक्षा बाळगतात की ब्रदरांकडनं आम्हाला काहीतरी शिकायला मिळेल. लोकांमुळे देवाचं काम कधी थांबवू नका. ऐकताय तुम्ही? लोकांमुळं देवाचं काम कधी थांबवू नका. देवासाठी, परमेश्वरासाठी हालेलुया कधी थांबू नका. मी तुम्हाला जर त्रासदायक झालोय तर माझ्यासाठी परमेश्वराकडे जाऊन विनंती करा, हे प्रभू आमच्या ब्रदरांना बदल, त्यांची विचारधारा बदल. मी असं म्हणत नाही हालेलुया तुमच्यामध्ये मी परिपूर्ण आहे, नाही मी परिपूर्ण. हालेलुया. कालच माझ्या पत्नीच्या माझा वाद झाला. परिपूर्ण कोण नाही समजते तुम्हाला? परिपूर्ण कोण नाही. पण जर गुडघ्यावर जाऊन बसतो तर त्या माझ्या देवामध्ये ती ताकद आहे तुला एक क्षणामध्ये माफ करणार. माफ करण्याची ताकद ते ठेवतो म्हणून मी जिवंत आहे. हालेलुया. मी देवाकडनं खूप काही शिकलो, खूप काही शिकलो आणि मी सगळ्यात जास्त अनुभव मला लोकांकडनं खूप मिळाला. माझ्या संग चांगले पण चालले आणि वाईट पण चालले. हालेलुया. मी तुम्हाला खरं सांगू, एक दिवस माझ्या जीवनामध्ये असा आला की माझी पगार झालेली पूर्ण पडली. माझी पगार झालेली पूर्ण पडली कुठंतरी. पण धन्यवाद देतो त्या लोकांचे, एकाचाही हात माझ्यासाठी उंच झाला नाही. कारण मला माहित नव्हतं, माझं बघणं लोकांकडे होतं पण माझ्या देवाचं बघणं माझ्याकडे होतं. मी तुला काय घटी होऊ देणार नाही, मी तुला काय कमी पडू देणार नाही. माझ्याकडनं तुझ्यासाठी भरभराट असेल, माझ्यासाठी तुझ्याकडे सगळं काय असेल. हालेलुया. तुम्हाला खरं सांगतो कधीच कुठल्या गोष्टीबद्दल निराश होऊ नका. जर कुठं काय तुमच्या जीवनामध्ये घडत आहे, कुठंतरी काहीतरी चांगलं पण तुमच्यासाठी बनत आहे. हालेलुया. जर इथं तुम्ही रडलेले घाबरू नका, इथं गेल्यानंतर ना तुम्ही आनंद करणार आहे. जर तुम्ही आज दुसऱ्या दिवसामध्ये अडकलेले, तिसऱ्या दिवसामध्ये तुम्ही लवकर जाणार आहेत. हालेलुया. जर तू 6व्या दिवसामध्ये अडकलेला आहे, 7वा दिवस तुझ्यासाठी देवाने बनवलेला आहे. जर आज तू अंधारामध्ये आहे, उद्याच्याला सगळ्यांवरती सूर्य उगवणार आहे. तू घाबरू नको, माझ्या देवाने सगळं काही पूर्ण केलेलं आहे. बाजूच्याला म्हणा तुमच्यासाठी पूर्ण झालेलं आहे. आमच्यासाठी पूर्ण झालेलं आहे. हा शिवानी वचन काढ. याकोब 1:5. याकोबाचं पुस्तक. ज्ञानाने उणे असाल जर तुमच्यापैकी कोणी ज्ञानाने कमी असाल तर त्याने ते देवाजवळ मागावे. हा, त्याने परमेश्वराकडे मागावं म्हणजे त्याला ते मिळेल. त्याला ते मिळेल. मी अज्ञानी होतो, मी खरं सांगतो, मी ज्ञानी नव्हतो, मी अज्ञानी होतो. मला कोणी काय बोललं ना मला पटकन राग, ज्यांना पटकन राग येतो ना समजून घ्या तुम्ही अज्ञानी आहेत. तुम्ही घरामध्ये चिडचिड करता, तुम्ही अज्ञानी आहेत. तुम्ही घरामध्ये कोणाचं ऐकत नाही, तुम्ही अज्ञानी आहेत.
तुम्ही उत्तर प्रश्नांना प्रश्न आणि उत्तरांना उत्तर देता, तुम्ही अज्ञानी आहेत. तुम्ही आई वडिलांना उलट बोलता, तुम्ही अज्ञानी आहेत. तुम्ही आई वडिलांना तुच्छ लेखता, तुम्ही अज्ञानी आहेत. हालेलुया. पण परमेश्वराचं वचन काय सांगतं? अज्ञानी लोकांना ते सोडत नाही. त्यांनी माझ्याकडे यावं आणि त्यांनी म्हणावं, मला ज्ञान दे, मला ज्ञानाची कमी आहे. तो त्यांना ज्ञान पुरवल. अज्ञान्यांनी ज्ञान मागावं, देव त्यांना ज्ञानाने भरल. पण त्यांनी देवाला सोडून द्यावं नाही. जो देवाला सोडायचा विचार करतो तो अज्ञानी आहे. समजते मंडळी? प्रेज द लॉर्ड. जो देवाला सोडायचा विचार करतो तो अज्ञानी आहे. तुम्ही ओळखलं पाहिजे. हालेलुया. मी पूर्वी त्या लोकांच्या बैठकीला बसत होतो जे लोक वाईट काम करत होते. आज ते लोक मला म्हणतात, आजकाल तो आमच्या बैठकीत बसत नाही. मी अज्ञानी होतो, आता मी ज्ञानी आहे. का हो? आम्ही बायका बायका बसलो होतो आणि तुमची वाट बघत होतो. सॉरी, मी पूर्वी अज्ञानी होतो, आता मी ज्ञानी आहे. कसं काय बरं? तुम्ही निंदा करताय, मी निंदा करत नाही. तुम्ही लोकांना नावं ठेवताय, मी नावं ठेवत नाही. तुम्ही लोकांना दोष लावताय, मी दोष लावत नाही. तुम्ही लोकांना तुच्छ लेखताय, मी तुच्छ लेखत नाही. तुम्ही लोकांचा अपमान करताय, मी लोकांना आशीर्वाद देतो. मी ज्ञानी आहे, मी अज्ञानी नाहीये. हालेलुया. जर तुम्ही कुठलं काम करण्यासाठी कंटाळा करत असाल तर तुम्ही अज्ञानी आहे. जर आपल्या मंडळीमध्ये, खरं सांगतो मी, प्रेज द लॉर्ड, जर आपल्या मंडळीमध्ये जर कोण काम करत नसेल तर तुम्ही अज्ञानी आहेत. छोटस तरी काम करा. आंघोळीवरनं आला गडी, टॉवेलने अंग पुसलं आणि हे टॉवेल फेकून द्याला, तुम्ही अज्ञानी आहेत. चर्चच्या मंदिरामध्ये आलात तुम्ही, तुम्ही ह्या मंदिरामध्ये येऊन तुम्हाला बसण्यासाठी खुर्ची दिलेली आहे. प्रेज द लॉर्ड. त्या खुर्चीवर तुम्ही बसलाय खरं, पण त्या खुर्चीवरती बसल्यानंतर न पटकन काहीतरी कागद खाली टाकून देता आणि तसंच तुम्ही निघून जाता, तर तुम्ही अज्ञानी आहेत. परमेश्वराला ते लोक आवडत नाही. घरामध्ये कोणतरी पाहुणे येणार आहे आणि आपल्याला कळलंय तर आपण पटापट आवरावरी करायला सुरू करतो, मस्तपैकी चकाचक करतो. मी खरं सांगतो तुम्हाला, तुम्ही अज्ञानी आहेत. तुम्ही अज्ञानी आहेत जे घर आवरत नाहीत चांगले व्यवस्थित, जे कपडे पडलेले पडू देतात, जे घरामध्ये घाण आहे ती तशीच बघतात. अज्ञानी आहेत तुम्ही. तुम्ही तो विचार केला पाहिजे, पाहुणे माझ्या घरी येणार होते म्हणून मी घर साफसुत्र केलं. माझ्या घरामध्ये स्वर्गाला बनवणारा, पृथ्वीला बनवणारा रोज येतो, मी त्याच्यासाठी घर साफसुत्र ठेवणार. माझं घर हमेशा क्लीन असणार. मला बोलायची गरज लागणार नाही, मला सांगायची गरज लागणार नाही. माझ्या घरामध्ये सगळं ओके होणार. समजते तुम्हाला? येस. पटकन घरात जायचं. आई ग, मी खूप दमले. मर मग. दमल्यावर मरतो का आपण? नाही. आराम केल्यानंतर ना परत हाय तसेच होतो. आले, कपडे काढले, सगळी इकडं कपडा, शर्ट इकडं फेक, पॅन्ट इकडं फेक, बुट असे बाहेर फेक, तर तुम्ही अज्ञानी आहेत. माझ्या घरच्यांना विचारा, माझा टॉवेल पासून माझ्या कपड्यांपर्यंत मी कुठंच काय फेकत नाही. आणि मी ठेवलं ना, मला लवकर सापडत पण नाही. पटकन जाऊन कोणतरी हलवून टाकतं. तुम्हाला खरं सांगतो, तुमचं घरापासून तुमची खरी सेवा आहे. तुमचं घर सगळ्यात आधी तुम्हाला आवरायला लागेल. जर तुमच्या घरामध्ये तुम्हाला डिसिप्लिन आलेलं आहे तर तुम्ही इथे येऊन त्याच डिसिप्लिननी वागणार. समजतोय तुम्हाला? तुम्ही पाणी प्यालात, बिस्लरीची बॉटल होती. कसली बॉटल होती? बिस्लरीची बॉटल होती. चांगली गोष्ट आहे, पेत जावा बिस्लरीची बॉटल. पण तुम्हाला त्याचं ज्ञान पण पाहिजे की ती कुठे ठेवली पाहिजे. तुम्ही जिथं वाचलाय तिथंच जर तुम्ही ती बिस्लरीची बॉटल टाकून देताय तर तुम्ही अज्ञानी आहेत. प्रेज द लॉर्ड. कधीही परमेश्वराला वाईट वाटेल असं वागू नका. समजते तुम्हाला? स्वयंपाक केलेला आहे, सगळं झालेलं आहे, प्रेज द लॉर्ड, पण आवरावरी कुठे केली? तशीच सगळी घाण पडू दिली तर तुम्ही अज्ञानी आहे. सगळं साफसुत्र ठेवा, घरामध्ये बरकत असते. खरं सांगतो तुम्हाला मी, प्रेज द लॉर्ड. किचन वाटा जर तुम्ही चांगला आवरताय तर त्याच्यामध्ये बरकत असणार, कधीच त्याच्यामध्ये अपयश नसणार.
तुमच्या पिठाला तुमच्या तेलाला बरकत देव घोषित करणार. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी तुम्हाला का सांगते ह्या गोष्टी? कारण तुम्ही आजपर्यंत कदाचित अज्ञानी होते, पण इथून पुढे तुम्ही ज्ञानी व्हाल. तुमच्याकडे बघून कोणतरी शिकणार की तुमचं जगणं इथून पुढे दुसरे जागणार. तुमच्यातला आत्मा इथून पुढे लोक वाचणार. तुम्ही स्वतः बायबल असं बनणार. हालेलुया. तुमच्यातलं लोकांना कळणार. हालेलुया. बोलणं कसं असतंय, बोलणं विश्वासणाऱ्यांचं जे टॉपचं बोलणंय ना, इथून पुढे मी पण टॉपचं बोलणार. हालेलुया. माझ्याद्वारे कोणाला तरी मी शिकवण देणार. मी स्वतः कोणासाठी शिक्षण असं बनणार. हालेलुया. माझं वागणं मी कुणाला अडखळण असं बनणार नाही. मी इतरांसाठी मार्ग असा बनणार. नको तुम्हाला मार्ग, हवाय. इतरांसाठी तुम्ही मार्ग असे बना. Yes. कुणाला अडखळण बनू नका. तिथं लिहिलेले ज्याला ज्ञानाची कमी त्यांनी ज्ञान मागावं. तुम्हाला जर कुणाला ज्ञानाची कमी असेल तर तुम्ही मागा. प्रभू, तुम्ही वाचले बायबल, सगळे वाचताय बायबल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या दिवशी मोशेला परमेश्वर दर्शन देतो, मोशे काय म्हणतो? काय म्हणतो मोशे? मोशे काय म्हणतो? ज्या दिवशी मोशेला परमेश्वर दर्शन देतो त्या दिवशी मोशे बोलतो, मी जडजीबीचा आहे. लपवलं त्यांनी? लपवलं नाही. मग तुम्ही आणि मी का लपवतोय? देव आपल्याला बघतोय आपण रिअल कोण आहेत, आपण खरे कोण, आपण किती मोठे गुन्हेगार आहेत. पण आपण काय करतोय? मिले चांगलं आहे, मिले पवित्र आहे, आणि वरती प्रभू बघून हसतोय. अरे ठोंब्या, तू स्वतःला परमेश्वराच्या हातामध्ये सोपव. परमेश्वर तुला ठोंबा होता, तो तुला चांगला गोळा बनवल. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर तुला असं सुंदर बनवल. हालेलुया. तुझ्या चेहऱ्यामध्ये लोकांना वचन सापडतील. खरं सांगतो मी, Yes. तुमच्या चेहऱ्यामध्ये लोकांना वचन सापडतील. तुमच्या बोलण्यामध्ये येशू सापडेल लोकांना. Amen. तुमच्या चालण्यामधनं देव लोकांना मिळेल. पण नको ना ब्रदर, का नको? बरे आम्हाला रडणं, रडा. रडण्यासाठी तुम्हाला काहीच मिळणार नाही. तुमच्या अकाउंट मधनं पैसे कमी होणार नाहीत किंवा पैसे येणार नाहीत. हालेलुया. आता एखाद्या विमल खाणाऱ्याला माहिती आहे ह्याच्यावरती कॅन्सरचं चिन्ह आहे, तरी तो विमल मला काय करतो? विकतो. काय करतो? खातो. पण जर ज्ञानी लोकांकडे जर ते पाकिट आलं तर ते काय करतील? विकून देतील. हे माझं काम नाहीये. अज्ञानीत ते लोक जे विमल खातात, दारू पितात, सिगरेट पितात आणि घरात भांडणं करतात. अज्ञानीत ते लोक. इथून पुढे तुम्हाला डिसिप्लिन आलं पाहिजे. तुमच्या घरचे म्हणले पाहिजे, वा माझा नवरा बदलला, माझी बायको बदलली, चला आपण पण त्यांच्या संग जाऊ. आम्हीही बदलतो. वेळेत लवकर एकमेकांना सावरावा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाहीतर काय होईल? नवरा असेल नरकामध्ये आणि बायको असेल स्वर्गामध्ये. मी त्या दिवशी सांगितली ना गोष्ट. नवरा बायकोंनी हमेशा संगत असावं, एकमेकांवर प्रेम असावं, एकमेकांना समजून घेणारं असावं. प्रेज द लॉर्ड. एकमेकांचं म्हणजे स्वभाव ओळखणारा असावं. समजते तुम्हाला? किरण हसती. प्रेज द लॉर्ड. एकमेकांचं काय असावं? स्वभाव ओळखणारा असावं. हा, अजून एक काढू आपण. मी 5 मिनिटात थांबतो. नीतिसूत्र 2:6. नीतिसूत्राचं पुस्तक 2रा अध्याय आणि 6वं वचन. कारण ज्ञान परमेश्वर देतो. ज्ञान कोण देतं? परमेश्वर देतो. त्याच्या मुखातून ज्ञान व सुज्ञता येतात. हा, त्याच्या मुखातून ज्ञान आणि सुज्ञता येतात. म्हणजे तुम्हाला ज्ञान मिळेल, पण वागायचं कसं ते पण तुम्हाला कळेल. ज्ञान आलंय पण वागायचं नीटच माहित नाही. प्रेज द लॉर्ड. सूटबूट घातलाय, समजते तुम्हाला? सूटबूट घातलाय, पण त्या सूटबूटवर राहायचं कसं तेच त्याला माहित नाही. जे सकाळी रनिंगला जातात ते सूटबूट घालून पळतात का? नाही. ते ट्रॅक सूट घालून पळतात, बरोबर? Yes. त्यांना जम्पिंग करायला सोपं जाईल.
पण तुम्ही कधी बघितलंय का सूटबूट घालून कोणतरी पळत चाललंय? मग काय करता तुम्ही? मी रनिंग करतोय, मी वॉकिंग करतोय, मी व्यायाम करतोय. कधी बघितलंय जिम मध्ये कोणी सूटबूट घालून व्यायाम करतोय? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आजकाल काय चालू आहे तुम्हाला सांगू? आजकाल देवाचं भय कोणालाच नाहीये. कुणी कसंही वागतंय, कुणी कसंही चालतंय, कुणी कसंही कोणाला पण बोलतंय. आणि आजकाल तुम्हाला खरं सांगतो, ह्याच्या आधी किंवा ह्याच्यानंतर किंवा होणाऱ्या दिवसांमध्ये तुम्हाला असं कधी कानावर ऐकायला आलंय का शैतानांमध्ये वाद झाला? पण आज पास्टरांमध्ये वाद आहे. आज 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 विश्वासणाऱ्यांमध्ये भांडणं आहेत. जे वचनांबरोबर ओळख आहे त्यांची, आज त्यांच्या बरोबर वाद आहे लोकांचा. एकमेकांमध्ये वाद आहे. हालेलुया. मी म्हणतो का वाद आहे तो? का वाद आहे? कशासाठी वाद आहे? कारण देवाचं भय अजून त्यांच्यामध्ये उतरलं नाही, देवाचं ज्ञान त्यांच्यामध्ये उतरलं नाही, देवाचं डिसिप्लिन त्यांच्यामध्ये आलं नाही. जो देवाचं भय बाळगतो तो इतरांचं पाप बघून सुद्धा तू गप्प बसेल का? मला दोष लावणार नाही, मला गुडघ्यावर जाऊन प्रार्थना करणारे देवाने बनवलेले. मी दोष लावणार नाही, मी त्याला ब्लेस करणार आणि देव त्याला बदलणार आणि त्याच्या उपस्थितीमध्ये देव त्याला घेऊन येणार. मी म्हणणार नाही तुम्ही चुकीचं काम केलं होतं, मला ते अथॉरिटी, ती मान्यता नाही. देव मला म्हणतो दुसऱ्यांना चूक दावायच्या ऐवजी तू त्यांच्यासाठी प्रार्थना कर. तुम्ही प्रार्थना करा तुमच्या नातेवाईकांसाठी, तुम्ही विनंती करा तुमच्या कुटुंबासाठी. हे माझ्या देवा, मी एकटाच येतोय, हे तुला बरं वाटतंय का? माझ्या पूर्ण कुटुंबाला मला तुझ्या उपस्थितीमध्ये बघायचंय. माझ्या संग त्यांना पण मला स्वर्गामध्ये घेऊन जायचंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय पाप केलं होतं त्यांनी? कशासाठी त्याला मारलं? चांगलं काम केलं म्हणून त्याला मारलं. लोकांना मेलेलं तर त्यांनी जिवंत केलं. हालेलुया. आंधळ्यांना त्यांनी दृष्टी दिली, मुक्यांना त्यांनी बोलण्याची ताकद दिली, आंधळ्यांना त्यांनी बघण्याची शक्ती दिली, बाहेरला त्यांनी ऐकणारे कान दिले, म्हणून त्याचा छळ झाला. आज तुम्ही ऐकले का आजपर्यंत कुठला साधू संत आज चांगलं काम केलं आणि त्याला कोणी त्रास दिला? पण ह्याला लोकांनी त्रास दिला का? कारण त्याला ते घेणं गरजेचं होतं. जर त्यांनी घेतलं नसतं, त्यांनी जर स्वतः मेला नसता, तर आपल्याला सोडवणारा कोण नसता. लोक म्हणतात अरे तुमचा येशू 3 खेळांमध्ये मृत्यूला बघितलं, माझ्या येशूने 3 खेळांना मृत्यूला झुंजला. पण तो का झुंजला? मला जीवन मिळवण्यासाठी, मला नवीन बनवण्यासाठी, मला ताकद देण्यासाठी, मला मेलेल्यातून बरं करण्यासाठी तो स्वतः घायल असा झाला. मी आनंद करतो, माझा येशू मेला आणि पुन्हा 3ऱ्या दिवशी जिवंत झाला. माझा येशू वाट बघत असेल त्या गोष्टीची. प्रत्येक जण ह्या धर्तीवरती काय करतो? बर्थडे बनवतो, जन्मदिवस बनवतो. तुमचा प्रत्येकाचा एक जन्मदिवस आहे, बरोबर? पण माझ्या देवाचा कुणी जन्मदिवस बनवत नव्हतं. पण तो एक पावला आपल्या पुढे, तो म्हणला माझा 1 दिवस नाही बनवणार लोक, माझे 3 दिवस बनवणार. जन्माचा दिवस, मृत्यूचा दिवस आणि प्रगती होण्याचा दिवस. 3 दिवस आहे का कोण आपल्यामध्ये? अजूनपर्यंत कोण 3 दिवस कुणाचे बनवतात? आहे कोण? ती ताकद तो येशू ठेवतो. प्रेज द लॉर्ड. ती ताकद देव ठेवतो. ज्यांनी त्याला ओळखलं ते ज्ञानांनी भरलेला आहे. आपण अजून एक वचन काढू. होशेचं पुस्तक काढा 4:6. होशे जुना करार. होशे जुना करार. कोणी म्हणू नका आम्ही ते पुस्तक आणलं नाही, ते बायबल मध्ये तुम्हाला सापडेल. प्रेज द लॉर्ड. होशेचं पुस्तक काढा पटकन, 4था अध्याय आणि 6वं वचन. न्यायाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश झाला आहे. कशाच्या अभावी? न्यायाच्या अभावी. कशाच्या? न्यायाच्या अभावी. ज्ञान. हा, कशाच्या अभावी? ज्ञान. ते अज्ञानी होते म्हणून ते मेले. म्हणून ते स्वतः काय केलं त्यांनी? तो स्वतः ह्या धर्तीवरती ज्ञान घेऊन आला. इथून पुढे तुम्ही मारणार नाही, तुम्ही माझ्यासारखं जीवन बघाल. सार्वकालिकचं जीवन देण्यासाठी तो आला. तिथं काय लिहिलेलं आहे? माझे लोक अज्ञानी होते म्हणून ते मेले, पण मी असं ज्ञान त्यांच्यामध्ये प्रगट करत, इथून पुढे ते ज्ञान त्यांची काठी अशी होईल. हालेलुया. अहरोनाच्या हातामध्ये काय होतं? काठी.
प्रेज द लॉर्ड. पण ती काठी बोलत होती का? नाही. ती काठी नाचत होती का? पण ज्या वेळेस परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये ती काठी आली, ती काठी परमेश्वराने सजीवाशी बनवली. Yes, hallelujah. हालेलुया. इथून पुढे मी खरं सांगतो, तुम्ही जर विश्वासाने इथं आलेला आहात, जर तुमच्यामध्ये निर्जीवचा आत्मा आहे, देव त्याला सजीव असं बनवल. परमेश्वर माझा तो आहे. जर हे पुलपीठ जर लाकडाचा असेल, तर त्याला ह्या पुलपीटला तो बोलण्याची सुद्धा वाचा देईल. तो म्हणतो, कुणाला गप्प करताय तुम्ही? माझ्या लोकांना गप्प करताय. जर हे गप्प बसले तर धोंडे वरडायला चालू होतील. धोंड्यांकडनं तू त्याचं काम करून घेईल. त्याला गरज नाही मनुष्याची. हालेलुया. कारण मनुष्य इतका घमंडी आहे, थोडं दिलं तर तो कॉलर टाईट करतो. समजते तुम्हाला? आज खूप लोकांना मी बघते, थोडे मिळाले पण कॉलर टाईट आहे आणि म्हणतो ते आम्ही देव आहेत, आम्ही येशूच्या आधी आहेत. जो म्हणतो येशू नंतर आणि आधी पास्टर, तो अज्ञानी आहे. ह्या चर्च मधनं सगळ्यात आधी येशू असणार आणि त्याच्यानंतर ना मी असणार. कदाचित येशू आधी असणार, मी नसणार, पण आपली मंडळी त्याच्यानंतर असणार. कारण सगळे आपण समान आहेत. मी वचन सांगतो म्हणून मी श्रेष्ठ नाहीये. प्रेज द लॉर्ड. मी वचन सांगतो म्हणून मी चांगला नाहीये. ऐकणारा पण तेवढाच आहे. ऐकणाऱ्यांना पण देव त्याच ज्ञानाने भरलेले जो इथं उभा राहून सांगतो. पण आजकाल काय केलेले माहितीये, जे ऐकतात ना, सांगणाऱ्यांनी त्यांना कमी ठेवलेले. चुकीचं काम कधी करू नका. ऐकणारा पण देवाच्या नजरेमध्ये तितकाच आहे जितका पुलपीटवर वचन उभा राहून सांगतो. शेवटचं काढू आपण स्तोत्र संहिता 111 आणि 10. स्तोत्र संहिता 111 आणि 10. एकशे 11 10. परमेश्वराचे भय ज्ञानाचा आरंभ होय. परमेश्वराचं भय म्हणजे ज्ञानाची सुरुवात आहे. जर बघा आता समजा मी पूर्वी कसा होतो, नितीन भाऊ, मी पूर्वी कसा होतो, मी दारू प्यायचो. का लपवू? मी जे आहे ते आहे. प्रेज द लॉर्ड. मी पूर्वी दारू प्यायचो. प्रेज द लॉर्ड. पण आता मी पित नाही. का नाही पित? कारण माझ्यामध्ये देवाचं भय आहे. म्हणजे काय झालं? म्हणजे ज्ञानाची सुरुवात झाली. हालेलुया. माझी बायको पूर्वी मिसरी लावायची, पण आता ती मिसरी लावत नाही. ह्याचा अर्थ काय? देवाचं ज्ञान उतरून आलेले. म्हणजे काय? परमेश्वराचे भय ते ज्ञानाची सुरुवात होईल. हालेलुया. तुमच्यातलं जर कोण जर विनाकारणचं कोणासंग वादिवाद कुणी कधी करत असेल आणि आता तुम्ही नाही करत, देवाचं भय बाळगताय, ह्याचा अर्थ काय? तुमच्या जीवनामध्ये ज्ञानाची सुरुवात झालेली. वाच शिवानी. परमेश्वराचे भय परमेश्वराचं भय ज्ञानाचा आरंभ होय. ज्ञानाची सुरुवात होय. त्याप्रमाणे जे वर्ततात त्या सर्वांना सुबुद्धी प्राप्त होते. काय होती प्राप्त? सुबुद्धी प्राप्त होते. त्याचे म्हणजे ज्ञान जे आहे ते स्वच्छ आहे. त्याच्यामध्ये दोष नसणार. त्याच्यामध्ये इतरांबद्दल पाप नसणार. दोष तुमच्या समोर जरी कुणी पाप केलं ना, तरी तुम्ही इग्नोर करणार. माझा देव जे चांगला आहे, तुला बदलल. फक्त त्याचं बघून दुसरीकडे जाऊन सांगू नका. प्रेज द लॉर्ड. आज ते लोक खूप आहेत चाड्या चाबाड्या करणारे. देवाला ते दोन तोंडी लोक आवडत नाही. जे आहे ते तोंडावर. मी त्या लोकांना घाबरतो. कुठल्या लोकांना? जे माझं पाप तोंडावरती दाखवून देतात. मी त्या लोकांना बिलकुल घाबरत नाही जे महाग निंदा करतात. समजते तुम्हाला? महाग निंदा करणाऱ्यांना मी घाबरत नाही, पण तोंडावर माझं पाप दाखवून देणाऱ्यांना मी घाबरतो. मला ते लोक खूप आवडतात जे तोंडावर बोलतात, हो तुम्ही चुकलात, येस थँक्यू मला दाखवल्याबद्दल. मी राग मानणार नाही. मी राग जर मानला तर ह्याचा अर्थ काय? माझ्यामध्ये ज्ञान नाहीये, मी अज्ञानी आहे. प्रेज द लॉर्ड. समजतंय? आता शेवट काढू आपण नीतिसूत्रातलं 9, 10 ते 13. नीतिसूत्र 9, 10 ते 13. तिकडं पाणी पाहिजे का कोणाला? मी एकटाच पितोय, तुम्ही पण पाणी प्या. आहे का? बर. परमेश्वराचे भय ज्ञानाचा आरंभ होय. परमेश्वराचं भय ज्ञानाचा आरंभ होय. आणि
परमपवित्रता ओळखणे हीच सुज्ञता होय. परमपवित्रता ओळखणे ही सुज्ञता होय. ज्यांनी ओळखलंय त्याच्यामध्ये सुज्ञता आलेली. येस. प्रेज द लॉर्ड. पूर्वी तुमच्यातले कुणाच्या मांडीला मांडी लावून बसत होते का नाही निंदकांच्या? आता तुम्ही बसताय का? आता जर तुम्हाला कोण म्हटलं का नाही आले तुम्ही रात्री, आता ज्ञान आलंय ना. ज्ञान आले. कसलं ज्ञान आले? माझा देव म्हणतो निंदा करू नको, निंदकांच्या बैठकीत बसू नको. अरे बापरे, असं पण असतं का? हो. चांगल्याच्या मार्गाने चाल, चांगलं मिळेल. वाईटाची संगत तुला वाईटच बनवणार, चांगल्याची संगत तुला चांगलं बनवणार. पुढं कारण माझ्यामुळे तुझे दिवस बहुगुणित होतील. माझ्यामुळे कुणाचे दिवस बहुगुणित होतील? विश्वासणाऱ्यांचे दिवस त्याच्यामुळं बहुगुणित होतील का? कारण त्याच्या जीवनामध्ये ज्ञान उतरून आलेलं आहे. तो वाईट काम करत नाही. पुढं तुझ्या आयुष्याची वर्षे अधिक होतील. मला सांगा, मी पूर्वी दारू प्यायचो, आतापर्यंत मी मेलो असतो, पण आता मी दारू सोडली. ह्याचा अर्थ काय? माझ्या जीवनाचे दिवस वाढले का नाही? त्या दारूच्या बाटलीवरती छोटस चित्र असतं, हे पिल्यानंतर तुम्हाला आजार होईल आणि तुम्ही माराल. तर लोक ऐकतात का? म्हणजे काय येते? अज्ञानी येत. ह्याचा अर्थ काय? त्यांना ज्ञान नाहीये. प्रेज द लॉर्ड. पण आज मी खरं सांगतो, स्वर्गातल्या प्रभू परमेश्वरांनी तुमच्या आणि माझ्या हातामध्ये एक कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे. कशाचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे? ज्ञानाचं. जा आणि माझ्या नावाने तुम्ही घोषणा द्या. जा आणि माझ्या नावाने तुम्ही काम करा. जा आणि माझ्या नावाने लोकांना सांगा की हे काम करणं चुकीचं आहे. मी ज्ञानी आहे, तर तुम्ही पण लोकांना ज्ञानी बनवा. हालेलुया. तो व्यक्ती चुकीचा आहे जो व्यक्तीला ज्ञान मिळवले आणि तो इतरांना सांगत नाही. पण मी तुम्हाला खरं सांगतो, जर ह्याने तुम्हाला ज्ञान दिलेलं आहे तर तुम्ही इतरांना ज्ञान वाटणारे बना. तुम्ही जर ज्ञान नाही वाटत लोकांना, तर तुमच्यामुळे जर कोण मरतय तर देव तुमच्याकडनं सगळ्या गोष्टींचा हिशोब घेईल. हालेलुया. त्याच्या एकट्याच्या मारण्याने अख्ख्या राष्ट्राचा उद्धार होते. तर तुम्ही समजलं पाहिजे, माझ्या मारण्याने कदाचित लाखांचा देव उद्धार करेल. घाबरू नका कधी मारणाला. कदाचित तुमचा वैरी तुम्हाला इथं मारल, पण दुसऱ्या सेकंदाला तुम्ही देवामध्ये आनंद कराल. मी त्याच दिवशी मी मृत्यूला सोडून दिलेले, ज्या दिवशी मी देवाचं काम करण्यासाठी उभा राहिलेलो. मी नाही घाबरत मृत्यूला. हालेलुया. माझ्या घरच्यांना पण मी सांगून ठेवलेले, जरी मी उद्या मेलो तरी तुम्ही माझ्या देवाचं काम तुम्ही त्याच ताकदीने करायचं ज्या ताकदीने मी करत आहे. हालेलुया. घाबरायचं नाही कधी. हालेलुया. आज आपल्या परमेश्वरासाठी 12 शिष्यांनी मृत्यूला बघितलं, तर तुम्ही आणि मी कोण आहे की मृत्यूला घाबरायला? हालेलुया. सत्य सांगण्यासाठी कधी मागं सरू नका, कधी म्हणू नका आल्यानंतर मग कोणी तुमच्या इथं तुम्ही इशूच करता. नाही त्यांच्यामुळे मी करतो. मेलेले ते लोक, डेड आहेत ते लोक, त्याच्याकडे बोट दाखवतील, ह्याच्याकडे बोट दाखवतील. हालेलुया. पुढं शिवानी पटकन. तू ज्ञानी असलास तर ते तुला. जर तू ज्ञानी आहे तर तुझ्यासाठी ते खूप मोठ्या उपयोगात येणार. पुढं. तू निंदा केलीस तर त्याचे फळ तूच भोगशील. तू जर चांगलं दिमाग लढवशील तर तुझ्या संगत चांगलं होईल. पण जर तू लोकांची निंदा करशील तर तुझ्यासाठी काय आहे? तू दोषी ठरशील. तुला दोष लावणारे उठतील. पुढं. मूर्ख स्त्री गडबड करणारी असते. मूर्ख कोण असते? मूर्ख स्त्री गडबड करणारी, बडबड करणारी, भांडणं करणारी, वादविवाद करणारी, घरच्यांमध्ये भांडणं लावून देणारी, लोकांची निंदा करणारी, ती कोणची स्त्री आहे? मूर्ख स्त्री म्हणलेलं आहे तिला. प्रेज द लॉर्ड. समजते? हालेलुया. मूर्ख लोकांच्या नादी लागू नका. आता तुम्ही ज्ञानी आहात. पुढं. ती भोळेपणाची केवळ मूर्ती असून तिला काही कळत नाही. लोक काय खूप आहेत आपल्यामध्ये, भोळसट बांधतात असं म्हणतात. अरे मला नाही माहिती एवढं, पण तिले आपल्यापेक्षा पुढे असतात. असे लोक मला रोज भेटतात. आम्हाला काहीच माहित नाही, माझ्यापेक्षा मी पुढे. भोळसट स्वभाव त्यांच्यामध्ये धारण करतात.
भोळेपणा त्यांच्यामध्ये अंगात येतो. भोळेपणा भोळेपणा प्रेज द लॉर्ड. जो शरीराला विजा पोहोचवतो तो देवाच्या नजरेमध्ये पडलेला आहे. समजते तुम्हाला? प्रेज द लॉर्ड. जो शरीराला हानी पोहोचवतो देवाच्या नजरेमध्ये पडलेला आहे. जर तुला ज्ञान मिळालेलं आहे तर तुझ्या शरीरावर तुझा हक्क नाहीये. तुला कळेल माझ्या शरीरावर माझ्या येशूचा हक्क आहे. ह्या शरीराला मी कोणी विजा करून घेणारा? जर माझा देव जिवंत आहे तर ह्या शरीरावर त्याचा हक्क आहे. तो बघून घेईल माझ्या शरीराला. आणि जर मी मागाशी बोललो थोड्या वेळापूर्वी, तुमच्यासाठी शस्त्र बनवले असतील पण एकाही शस्त्राला धार नसेल, ते टोमॅटो कापण्याच्या लायकीशी सुद्धा नसतील. तुझा शत्रू एक वाटेने आला असेल तुला मारण्यासाठी, पण माझा देव त्याला 7 वाटेने पळवल. तुझ्यासाठी उठलेले डोळे पण देव आंधळे करल. तुझ्यावरती तंत्र मंत्र जादू टोना चालणार नाही. आणि सगळ्यात मोठे विशेष म्हणजे तुम्हाला चांगली गुड न्यूज काय आहे? अंधश्रद्धेवरती कधी विश्वास ठेवू नका. हे सगळं त्यांनी सत्य घडवलेलं आहे, ते लिहिण्यात आलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. ज्यांनी पाप केलं ते पण ह्यात रेकॉर्ड आहे. लोक काय म्हणतात, दाविदाने लय घाण पाप केलं, ते परमेश्वरांनी लिहिले. माझ्या पोरांनी काल वाचलं ते मला रडायला आलं. तुझ्या पोरांनी वाचलं, तुझ्या कानापर्यंत आलं, चांगली गोष्ट आहे. तू ते करू नको म्हणून ते लिहिलेले. समजते तुम्हाला? तुम्ही आणि मी ते पाप करू नये म्हणून ते लिहिलेले. आणि ज्यांनी ते पाप केलं ते देवाकडे जाऊन उपडा पडून रडला, पोत गुंडाळलं, हालेलुया, राख अंगावर ओतून घेतली, देवापाशी गेला आणि काय म्हणतो, हे प्रभू माझ्यापासून मान वळवू नको, माझ्याकडचा अभिषेक काढून घेऊ नको, मी वाईट कृत्य केलेले, मला माफ कर. परमेश्वर वाईट करणाऱ्यांना सोडून देत नाही, वाईट करणाऱ्यांना तो क्षमा करतो. प्रेज द लॉर्ड. फक्त ते वाट बघतो की कधी येतो आणि कधी मागतो, कधी येतो आणि कधी क्षमा मागतो. त्याच्याकडे क्षमेची कमी नाहीये. हालेलुया. समजते तुम्हाला? त्याच्याकडे क्षमेची कमी नाहीये. तो क्षमा करणारा परमेश्वर आहे. ते गाणं आहे ना, खूप सुंदर गाणं आहे ते. कुठलं गाणं ते? तू प्यार का सागर, सागर दया का तू है, गहराई मिले सागर की, ऊंचाई मिले आसमान की, गहराई मिले सागर की, ऊंचाई मिले आसमान की, पर कोई नाप ना पाएगा गहराई तेरे प्यार की. पण मापल का त्याच्या प्रेमाची गहराई, उंचाई? नाही मापू शकत. तो परमेश्वर आहे. योहान 3:16 मध्ये लिहिलेलं आहे, तिथे लिहिलेलं आहे, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्यांनी त्याचा एकुलता एक पुत्रा जगासाठी अर्पण असा केला. तो तुझ्यासाठी काय राखून ठेवल का? इथून पुढं निराश होऊ नका. समजते तुम्हाला? तुम्हाला जो निराश करायला येईल ना, जो तुम्हाला निराश करायला येईल ना, तो तुमच्याकडनं काहीतरी शिकून जाईल, असं तुम्ही बाना. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. निंदकांच्या बैठकीला बसू नका, कोणाला दोष लावू नका. जे ज्ञान देवाने दिलेलं आहे त्या ज्ञानाचा पुरेपूर उपयोग करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमेन. प्रेज द लॉर्ड. आपण सगळे स्तुती आराधनेमध्ये जाऊ. ओके, आपण स्तुती. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आम्हास दे, जशी आम्ही आमच्या अपराध्यांची क्षमा केली तशीच तू आमच्या अपराध्यांची क्षमा कर, आणि आम्हास परीक्षेत आणू नको, तर आम्हास वाईटांपासून सोडवू, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव. आमेन. देव जो बाप त्याची दया, देव जो पुत्र त्याची कृपा, देव जो पवित्र आत्मा त्याची सहभागिता आपल्या सर्व मुलाबाळांबरोबर, लेकरबाळांबरोबर, प्रत्येक कुटुंबाबरोबर
जीवन परिवर्तन चर्चा सर्व लोकांबरोबर सदा सर्व काळ प्रभू येशू दुसऱ्यांदा येईपर्यंत असो. आमेन. आमेन.